वेळ झाली आपण सुरू करूया. अवतार मेहेर बाबा की प्रियतम मेहेर प्रभू आमच्यामध्ये येऊन आपण आपल्या दर्शनाचा आणि संवासाचा आनंद घेऊ. आमचं मार्गदर्शन करा हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वर, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी गद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. सबको प्रेम पूर्वक जय बाबा. सॉरी, समय सगळ्यांना प्रेमाने जय बाबा. वेळ मला थोडीशी बदलावी लागली, अर्धा तास आधी केल्याबद्दल आय एम सो सॉरी. आपण वाचनाला सुरू करूया. गॉड स्पीक्स हे जे ईश्वर वचन, तर याचं आपण वाचन करत आहोत. आणि आपण आता 10 स्टेट्स ऑफ गॉड, ईश्वराच्या 10 अवस्था हे सुरू केलेलं आहे नवीन. सगळ्यात शेवटचं प्रकरण जे एरेश काकांनी लिहिलंय. आणि गेल्या ह्याच्यामध्ये आपण ईश्वराची पहिली अवस्था बघितली होती. आणि ईश्वराची पहिली अवस्था म्हणजे मूळ अवस्था, बिगिनिंगलेस बिगिनिंग, परात्पर परब्रह्म अवस्था, की जिथं फक्त ईश्वराचं अस्तित्व आहे, पण त्याला तिथे चेतना नाही. निर्वात अनंत अमर्याद पोकळी आहे. तिथे त्याला चेतना पण नाही, चैतन्यही नाही, अचैतन्यही नाही, तो निर्गुण पण नाही, सगुण पण नाही, अशी ती ईश्वराची अवस्था आहे, पहिली अवस्था. आता बाबा सांगतात की पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था यात फारसा फरक नाही. ही पण ईश्वराचीच अवस्था आहे. ईश्वराच्या 10 वेगवेगळ्या अवस्था म्हणजे वेगवेगळे ईश्वर नव्हे. ईश्वर एकच आहे, हे वेगवेगळे त्याचे पैलू आहेत, त्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. तर आता आज आपण दुसरी अवस्था, ईश्वराची दुसरी अवस्था बघूया. आपण गेल्या वेळेला पान नंबर 249 249 वर थांबलो होतो. आणि ज्याच्यामध्ये ईश्वराची दुसरी अवस्था ही म्हणजे काय, तर अगदी जाणून घ्यायचं असेल, थोडक्यात सांगायचं एका शब्दात, म्हणजे परात्पर अवस्थेमध्ये जी लहर उसळली जाणून घेण्याची, ईश्वरामध्ये स्वतःला जाणून घेण्याची, की कोहम, मी कोण आहे. तर बाबा सांगतात ती लहर उसळण्याची अवस्था, जो शांत महासागर आहे, अमर्याद पोकळी आहे, ती अमर्याद पोकळी न राहता आता तिथे लहर उसळणार आहे. लहर उसळण्याची जी अवस्था आहे, त्या अवस्थेला, त्या वेळेला दुसरी अवस्था म्हटलंय, किंवा त्याला ईश्वराची अंतिम अवस्था म्हणता येईल, किंवा दुसरी अवस्था. आता त्या दुसऱ्या अवस्थेचे ABC असे 3 प्रकार आहे. सॉरी, मी आज प्रेझेंटेशन करू शकत नाहीये. आपण मागच्या वेळेस तो चार्ट प्रेझेंट करून समजून घेतलं होतं, पण आता बाहेर असल्यामुळे आज उमरखेड मधून हे करत आहे रीडिंग. तर ही दुसरी अवस्था ही ईश्वर अवस्था, किंवा परवरदिगार प्रार्थनेमध्ये आपण शेवटी जे म्हणतो, अल्लाह इल्लाहीच्या आधी परात्पर परब्रह्म अवस्था ही पहिली अवस्था, आणि परब्रह्म अवस्था किंवा परमात्मा अवस्था किंवा ईश्वर अवस्था ही दुसरी अवस्था आहे. त्याच्यामध्ये पुढे बाबा सांगतायत, परंतु अपरिमित लहरीच्या उद्भवाची, उसळण्याची बाब व माझा आवाज स्पष्ट येतोय? येतोय येतोय, स्पष्ट येतोय. ओके ओके नीलम जी, यदि बाई चांस अगर रिकॉर्डिंग नहीं हो पाया या रेंज का कुछ प्रॉब्लम है,
तो एक काम कर सकते हैं, सीधा एक इसमें चला के प्ले करके ऑर्डिनरी मोबाइल पे ऑर्डिनरी ऑडियो रिकॉर्डिंग भी आप कर सकते हैं। सेकंड ऑप्शन भूल के रखा है, तो कि श्वेतांबरी भी नहीं है तो कि हमने प्रीपोन किया है, जी तो ये ऑप्शन भी आपके हाथ में है। जय बाबा। जय परंतु अपरिमित लहरीच्या उद्भवाची म्हणजे काय, अमर्याद कोहम हे असे, आता कोहम ही पुढची अवस्था आहे, आता ती लहर उसळणार आहे, हलचल महासागरात सुरू झालेली आहे, ही उसळण्याची इन्सर्टची बाब आणि तिची केवळ अकल्पनीयता उत्स्फूर्तपणे ईश्वरावस्थेची अत्यंत मूळ अनिर्बंध निरपेक्ष अनंत दिव्य पोकळीच्या शून्याच्या, ज्यात ना पैलूची आशा, ना गुण, ना अपरिमित किंवा परिमित चेतना, ना अपरिमित किंवा परिमित अचेतना असते, जेथे ईश्वराच्या अपरिमिततेचा, जी अपरिमितता शाश्वतरित्या अभिव्यक्त असते, अपवाद सोडल्यास इतर सर्व वस्तू अपरिमित लहर व फलस्वरूप अपरिमित जाणून घेण्याची उर्मी धरून इन्क्लुडिंग अननुभूत असतात, परात्पर परब्रह्म अवस्थे व्यतिरिक्त दुसरी बाजू प्रस्तुत करतात. इथे खूप छान बाबांनी सांगितलं, आपण तोडून तोडून वाचून ते समजून घेऊ. हे बाकी विशेषण बाजूला काढले, कंसात टाकले, कर्ता कर्म क्रियापद ठेवलं की मग ते वाक्य छोटं होतं आणि मग ते गॉड स्पीक समजायला सोपं होतं. आता ही जी लहर बाबांनी उदाहरण दिलंय, शांत महासागर आहे. शांत महासागर म्हणजे बियॉन्ड बियॉन्ड गॉड स्टेट, परात्पर परब्रह्म अवस्था, पहिली मूळ अवस्था. आता तिथे बाबा सांगतात निर्वात पोकळी आहे, त्या पोकळीचं इथे बाबांनी वर्णन केलं. कशी ही पोकळी आहे, मूळ आहे, जिला काही बंधन नाही, अनिर्बंध आहे, निरपेक्ष आहे, सापेक्ष आणि निरपेक्ष. निरपेक्ष सापेक्ष म्हणजे दुसऱ्या कशावर तरी अवलंबून आहे. उदाहरणार्थ पांढरा आहे म्हणून काळा आहे, किंवा काळा आहे म्हणून पांढऱ्याला महत्व आहे, अंधार आहे म्हणून उजेडाला महत्व आहे. दुसरा कुणाला स्पर्धा जिथे असते, तुलना जिथे असते, एक दोन याच्यात एक आहे म्हणून दोन जास्त त्याच्यापेक्षा उंच आहे, हे जे दुसऱ्यावर अवलंबून असतं ते म्हणजे सापेक्ष. पण जिथे दुसरा नाही, एकमेव द्वितीय आहे, अद्वितीय आहे, एकमेव आहे, एकच एक आहे, जिथे दुसरा नाही, तो म्हणजे निरपेक्ष अद्वैत, तो द्वंद्वातीत आहे. तर त्यामुळे ती पोकळी पण कशी आहे, निरपेक्ष आहे, अनंत आहे, जिचा अंत नाही, तिला सागर किनारा नाही, अथांग अमर्याद अशी अनंत आहे, दिव्य आहे, महान आहे, अशी ती पोकळी आहे परात्पर अवस्थेची, जी शून्य आहे. आता ही जी लहर उसळते, ती लहर सुद्धा, ती लहर कुठे उसळली, ईश्वराच्या मूळ अवस्थेत. ईश्वर कसा आहे, अमर्याद, मग लहर सुद्धा अमर्याद असणार, तिची काही मर्यादा नाही. ह्या अशा जी अवस्था आहे, ज्या मूळ परात्पर परब्रह्म अवस्थेची अवस्था कशी आहे, तिथे कुठलेही पैलू नाहीत, ज्याला परवरदिगार प्रार्थनेमध्ये मास्टर्स प्रेयरमध्ये यू आर विदाउट ॲट्रिब्यूट्स असा शब्द लिहिलेला आहे, की तिथे त्याला काही ॲट्रिब्यूट्स नाही, पैलू नाही, गुण नाही, तिथे ना अवगुण आहे ना गुण आहे, त्याला काहीही पैलू नाही, अशा अमर्याद अपरिमित, तिथे ती अपरिमित पण नाही, परिमित पण नाही, अमर्याद पण नाही, चेतना पण नाही, अचेतना पण नाही. चेतना अचेतना, मर्यादित अमर्यादित, सीमित असीमित, हे सगळं काय आहे, द्वंद्व आहे. एक आहे म्हणून दुसरं आहे, द्वंद्व आहे. मग हे द्वंद्व कुठे असतं, द्वैताच्या राज्यात असतं. मग इथे द्वैत नाही, ईश्वर अद्वैत आहे म्हणून तिथे द्वंद्व नाही. मग द्वंद्व नसल्यामुळे हे जे काही आपण गुण अवगुण साकार निराकार आपण म्हणतो, तिथे तो
ईश्वर सगुण पण नाही, निर्गुण पण नाही, मर्यादित पण नाही, अमर्याद पण नाही, त्याला गुण पण नाही, अवगुण पण नाही, चैतन्य पण नाही, अचैतन्य पण नाही. असं म्हटलं की काय होतं, आपल्याला डोकं चक्र व्हायला होतं, असं कसं असेल. पण आपण असं जर समजून घेतलं की ईश्वर कसा आहे, अद्वैत आहे, म्हणजे तिथे द्वैत नाही, म्हणजे तिथे द्वंद्व नाही. द्वंद्व नाही म्हणून गुण पण नाही, अवगुण पण नाही, चैतन्य पण नाही, अचेतना पण नाही, मर्यादितता पण नाही, अमर्यादितता पण नाही. असं जर समजून घेतलं तर ती ईश्वराची परात्पर परब्रह्म अवस्था किंचितशी कळायला आपल्याला मदत होईल. तर अशा अवस्थेमध्ये ही जी परात्पर अवस्था आहे ईश्वराची, त्या अवस्थेमध्ये लहर जी आहे, स्वतःला जाणून घेण्याची उर्मी जी आहे ती असते. पण कशी असते? सुप्त असते, अभिव्यक्त झालेली नसते, प्रगट झालेली नसते. आणि तिथे सगळ्या लहरीमुळे जे काही उद्भवतं, लहरीमुळे काय उद्भवतं? सृष्टीची निर्मिती उद्भवते, सृष्टी निर्माण होते, सर्व सृष्टीची रचना तयार होते. म्हणजे फलस्वरूप हा जो शब्द इथे वापरलाय, अपरिमित ती लहर आहे ईश्वराची लहर, मग ती पण अमर्याद असणार. आणि त्या लहरीमुळे जे काही उत्पन्न झालेलं आहे, हा सगळं विश्व उत्पन्न झालेलं आहे, सृष्टी उत्पन्न झालेली आहे, त्या लहरीमुळे उत्पन्न झालेली आहे. त्या लहरीतून जे काही उद्भवलं, मग काय झाले? सृष्टी उद्भवली, माया उद्भवली, आकाश निर्माण झालं, त्यानंतर ऊर्जा निर्माण झालेली आहे. ह्या सगळ्याचा टकराव झाला, ती लहर उसळल्याबरोबर अगदी छोट्या सूक्ष्माती सूक्ष्म बिंदू मधून, त्याला उत्पत्ती बिंदू, क्रिएशन पॉइंट, ओम पॉइंट म्हटलं जातं, तिथून सूक्ष्म रूपाने आकाश, ऊर्जा बाहेर आलं, त्यांचा टकराव झाला, त्याच्यातून सृष्टीची निर्मिती झाली. हे सगळं आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बघितलं. मग ही जी निर्मिती आहे ती त्या लहरीची फलस्वरूप आहे, त्या लहरीमुळे निर्माण झालेली आहे. म्हणून ह्या सगळ्या वस्तू, ही अपरिमित लहर, त्या लहरीमुळे निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टी, ती माया सुद्धा अमर्याद आहे. ती ईश्वरामध्येच होती, पण अव्यक्त होती, अप्रगट होती, सुप्त होती. ईश्वर अमर्याद म्हणून माया सुद्धा अमर्याद. त्याची स्वतःला जाणून घेण्याची उर्मी आहे, इच्छा आहे, ती प्रबळ उर्मी सुद्धा अमर्याद आहे. कारण ईश्वर अमर्याद आहे, त्याला स्वतःला जाणून घेण्याची उर्मी सुद्धा अमर्याद आहे. ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग ती लहर, उर्मी, याच्यासह सगळ्या गोष्टी त्या ईश्वरामध्ये ऑलरेडी होत्याच, पण त्या अननुभूत म्हणजे सुप्त होत्या, अप्रगट होत्या, अव्यक्त होत्या. आणि ह्या परात्पर परब्रह्म अवस्थे व्यतिरिक्त ह्या ज्या ज्या वस्तू त्या परात्पर परब्रह्म अवस्थेत होत्या, पण सुप्त अवस्थेत होत्या, अप्रगट अवस्थेत होता, अभिव्यक्त झालेल्या नव्हत्या, त्या सगळ्या वस्तू, सृष्टी, माया, आकाश, ऊर्जा, न प्रगट झालेली लहर, या सगळ्या गोष्टी म्हणजे ईश्वराची दुसरी बाजू, किंवा परात्पर परब्रह्म अवस्थेची दुसरी बाजू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या ईश्वरात होत्या पण अप्रगट होत्या, त्या सगळ्या म्हणजे परात्पर परब्रह्म अवस्थेची दुसरी बाजू आहे. नाण्याची दुसरी बाजू म्हणतो तसंच. आता नाण्याला कसं असतं, नाणं एकीकडे छापा असतो, एकीकडे काटा असतो, पण असतात दोन्ही बाजू असल्या तरी त्या असतात एकाच नाण्याच्या. छापा आहे म्हणून दुसऱ्या नाण्यावर आणि काटा दुसऱ्या नाण्यावर असं होत नाही. अगदी त्याप्रमाणे एकाच ईश्वराच्या ह्या मूळ अवस्थेतला बियॉन्ड गॉड स्टेट आणि गॉड स्टेट, किंवा परात्पर परब्रह्म अवस्था आणि परब्रह्म अवस्था, ह्या एकाच ईश्वराच्या दोन बाजू आहेत, दोन ईश्वर मुळीच नाही. पुढे बाबा सांगतात, अशा प्रकारे परात्पर परब्रह्म अवस्थेत उसळणाऱ्या अपरिमित लहरीच्या संभावनेची तीव्र अकल्पनीयता आपोआप
संभाव्यतः उघड करते, जी देखील अनंत अवस्थेत अननुभूत असते. म्हणजे हे बियॉन्ड गॉड स्टेट मध्ये शांत जरी असला तरी त्यात ती लहर ऑलरेडी सुप्त आहे तर ती बाहेर येणारच. म्हणजेच ही जी अकल्पनीय आहे पण संभाव्य आहे अशी अकल्पनीय संभाव्यता म्हणजे सृष्टीची निर्मिती ही संभाव्य आहे, उघडपणे निर्माण होणारच आहे. त्या आत आहे, अप्रगट आहे, अव्यक्त आहे, सुप्त आहे, म्हणजे ते कधी ना कधी बाहेर येणारच, प्रगट होणारच, हे उघड आहे. ती ही जी संभाव्यता आहे, हे सगळं बाहेर येणार, माया बाहेर येणार, सृष्टी बाहेर येणार, ती लहर उसळणार, हे सगळं कसं आहे, हे देखील अनंत अवस्था जी आहे ईश्वराची, त्या अवस्थेमध्ये अननुभूत असतं, सुप्त असतं, अप्रगट असतं. व हे संभाव्यतेचे उघड होणे ही संभाव्यता आहे. संभाव्यता म्हणजे शक्यता, पुढे जे होणं शक्य आहे ते असणं, हे संभाव्यतेचे उघड होणे म्हणजेच ते संभाव्य होणे किंवा संभाव्य आहे. आता सृष्टी निर्माण होणार, ती लहर आत आहे पण अजून बाहेर लहर उसळलेली नाही. उसळण्याची प्रक्रिया सुरू होण्याची जी अवस्था आहे ती म्हणजे ईश्वराची दुसरी अवस्था आहे. प्रगटीकरण असे जे उघड होणे आहे ते प्रगटीकरण म्हणजेच प्रगटीकरण, व्यक्त होणं, हे ईश्वराच्या अत्यंत मूळ परात्पर परब्रह्म अवस्थेला अपरिमित पैलूची संभावना अत्यंत मूळ व शाश्वत अवस्थेपेक्षा वेगळा पैलू प्रदान करते. हे महत्वाचं आहे. काय की हे जे प्रगटीकरण आहे, ही जी संभाव्यता आहे, हे ज्या त्या ईश्वरात सुप्तपणे आहे, अव्यक्तपणे आहे, हे सगळं ईश्वराची जी मूळ परात्पर परब्रह्म अवस्था आहे त्या अवस्थेचा दुसरा पैलू त्या अवस्थेला हे देते. ही संभाव्यता त्या मूळ परात्पर परब्रह्म अवस्थेला ईश्वराचा दुसरा पैलू प्रदान करते म्हणजे देते. आता बाकीचं जे आहे ते त्या मूळ परात्पर परब्रह्म अवस्थेचं वर्णन आहे की मूळ परात्पर परब्रह्म अवस्था कशी आहे, अत्यंत मूळ आहे आणि शाश्वत आहे. पण ही जी संभाव्यता आहे ती संभाव्यता या अवस्थेला त्याच्या मूळ अवस्थेपेक्षा एक वेगळा पैलू देते. पुढे बाबा सांगतात, ईश्वराची दुसरी अवस्था तदनुसार, त्याप्रमाणे ईश्वराची दुसरी अवस्था अत्यंत मूळ पहिल्या अवस्थेचा अन्य परिमित पैलू म्हणून अस्तित्वात येते. अशा प्रकारे ईश्वराची दुसरी अवस्था निर्माण होते, अस्तित्वात येते, की जी मूळ पहिल्या अवस्थेचा एक अत्यंत मर्यादित पैलू म्हणून ईश्वराच्या पहिल्या अवस्थेला दुसऱ्या अवस्थेचा पैलू देते. ईश्वराच्या प्रमुख 10 अवस्थेच्या या दुसऱ्या अवस्थेला मूळ परब्रह्म अवस्था म्हटले आहे. कुणीतरी विचारलं होतं, इंग्लिश मध्ये बियॉन्ड गॉड स्टेट आहे आणि बियॉन्ड गॉड स्टेट आहे असं का? त्याचं इथे स्पष्ट उत्तर आहे. मागच्या वेळेला पण आपण ते सांगितलं, या वेळेला पण आता इथे हेच सांगितलं. मूळ परब्रह्म अवस्था म्हणजे बियॉन्ड गॉड स्टेट, म्हणजेच पर अवस्था त्याला म्हणता येईल मराठीमध्ये. आणि परात्पर, मूळ परात्पर अवस्था म्हणजे बियॉन्ड गॉड स्टेट. तर ही अशी ही ईश्वराच्या 10 अवस्थेच्या ह्या दुसऱ्या अवस्थेला, ही जी दुसरी अवस्था आहे त्या दुसऱ्या ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेला मूळ परब्रह्म अवस्था म्हटलेला आहे किंवा परमात्मा, लागलं का ते सावकाश, मूळ परब्रह्म अवस्था किंवा ईश्वर अवस्था किंवा परमात्मा असं म्हटलेलं आहे. त्याला परमात्मा म्हणतात, परब्रह्म परमात्मा आणि परब्रह्म वेगळं नाही.
म्हणजेच इंग्लिशमध्ये बियॉन्ड गॉड स्टेट. मग त्याला परमात्मा म्हणतात किंवा ईश्वर म्हणतात, देव म्हणतात, परब्रह्म अवस्था म्हणतात. ही म्हणजे मूळ, शाश्वत, कधीही खंडित न होणारी, नष्ट न होणारी अशी जी अवस्था आहे ती सुद्धा मूळ अवस्था आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्या मग आता ह्या दुसऱ्या ईश्वराच्या अवस्थेचे ABC असे 3 पैलू आहेत. ते पुढे. पण मूळ परात्पर परब्रह्म अवस्था जी ईश्वराची मूळ अवस्था आहे दिव्य पोकळीची, त्याचप्रमाणे ही परब्रह्म अवस्था सुद्धा मूळ अवस्था म्हटलेलं आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण अजून तिथे लहर उसळली नाही, पण लहर उसळण्याच्या बेतात आहे, अशी ती अवस्था आहे. पुढे हे नीट लक्षात ठेवले पाहिजे की ईश्वराची मूळ दुसरी अवस्था जी मानचित्रावर, आता तुमच्याकडे जर गॉड स्पीक्स इंग्लिश मधलं असेल किंवा हिंदीतलं असेल किंवा मराठीतलं ईश्वर मस्टन असेल, मग ते हरा पंडितांचं असो, वर्ध्याच्या किंवा अण्णा खंडाळ्यांचं असो, तुमच्याकडे जे गॉड स्पीक्स आहे कृपा करून ते गॉड स्पीक्स काढा आणि त्याच्यामध्ये मानचित्र 8, चार्ट नंबर 8 दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा आणि ते बघून बघून हे ऐका, तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. कारण इंग्लिशमध्ये असलं कसंही असलं तरी चार्ट बाबांनी तो दिलेला फार क्लिअर चार्ट आहे. ईश्वराची मूळ दुसरी अवस्था जी मानचित्रावर दुसरी म्हणून सूचित केली आहे आणि जिला ईश्वर परब्रह्म अवस्थेत असे म्हटले आहे, ती कोणत्याच प्रकारे असे गृहीत धरता कामा नये की ईश्वराची ही अवस्था जणू ईश्वराच्या अत्यंत मूळ पहिल्या अवस्थेपेक्षा अगदीच भिन्न आहे, जी मानचित्रावर एक पहिली म्हणून सूचित केली आहे व जिला ईश्वर परात्पर परब्रह्म अवस्थेत असे म्हटले आहे. किती महत्वाचं आहे. जरी ही दुसरी अवस्था ईश्वराची असली तरीही बाबा सांगतात कुठल्याही प्रकारे असं तुम्ही बिलकुल गृहीत धरू नका, ॲझ्युम करू नका की ही मूळ अवस्था ही अत्यंत मूळ परात्पर परब्रह्म अवस्थेपेक्षा वेगळी आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दात, साध्या शब्दात, पहिली अवस्था ही दुसऱ्या अवस्थेहून भिन्न, वेगळी नाही. त्या एकाच अवस्थेचे 2 पैलू आहे. जसं आता आपण उदाहरणादाखल घेतलं, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ईश्वर एकच आहे, अमर्याद आहे. त्याची जी मूळ परात्पर परब्रह्म बियॉन्ड गॉड स्टेट आहे, ती बियॉन्ड गॉड स्टेट आणि बियॉन्ड गॉड स्टेट ह्या दोन्ही बिलकुल वेगळ्या नाही. आता तुम्ही म्हणाल की बाबा ईश्वराची दुसरी अवस्थाही सांगतात, ह्यांना वेगळं वेगळं चित्रात दाखवलं पण आहे, एकीला मूळ पहिली अवस्था म्हटलंय, एकाला दुसरी अवस्था म्हटलंय, हे का? याच्यासाठी की इथे आता लहर उसळलेली नाही, म्हणजे अजून द्वंद्व ईश्वरातून अस्तित्वात आलेलं नाही. द्वैत ईश्वरातून अजून अद्वैत ईश्वरातून द्वैत उद्भवलेलं नाही, पण ते उद्भवण्याच्या प्रक्रियेत आहे. हो की नाही? म्हणजे पहा, बऱ्याच लोकांना माहित असेल, झाड लावलं, बी लावलं, अजून रोपट्याला अंकुर तर फुटलाय, आहे की नाही? बऱ्याचदा असतो, पण अजून तो जमिनीतच असतो आणि अजून जमिनीच्या बाहेर ते तण जे असतं बारीक अंकुरातून फुटलेलं, ते जमीन फोडून अजून बाहेर आलेलं नाही. ही जी अवस्था आहे, बऱ्याच जणांना रोप लावायचा, शेतीचा, झाडी गार्डनिंगचा अनुभव असेल त्यांना हे लगेच लक्षात येईल की अजून जमिनीच्या भूमीच्या पोटातून ते बाहेर आलं नाही, पण बाहेर येण्याच्या बेतात आहे. असं पूर्ण त्याचा अंकुर झालेला असतो, पण तो अजून बाहेर तण बाहेर आलेलं नाही. अशी ही ईश्वराची अवस्था आहे. म्हणजे अजूनही तिथे निरपण. फरक काय आहे? परात्पर परब्रह्म अवस्थेत दिव्य पोकळी आहे. आता इथे दिव्य पोकळी न होता लहर उसळण्याच्या बेतात आहे.
कसली लहर? स्वतःला जाणून घेण्याची की कोहम. असं का? कारण तिथे परात्पर परब्रह्म अवस्थेत फक्त ईश्वर आहे. मग तिथे फक्त अस्तित्व आहे. तिथे ना रंग आहे, ना रूप आहे, तो ना निर्गुण आहे, ना निराकार आहे, ना अचेत आहे, ना सचेत आहे. हे काहीच नाही, कारण तिथे द्वंद्व नाही, द्वैत नाही. म्हणून ही जी मूळ अवस्था आहे, तिथे फक्त अगदी कोहमची आता परिस्थिती आहे. आता लहर उसळणार आहे, पण उसळली नाही. आय होप की ही दुसरी अवस्था तुम्हाला क्लिअर होतीये. आणि नसेल तर प्लीज कोणाला क्लिअर नसेल, काही प्रश्न असेल, कारण हे महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना इथे कन्फ्युजन होतं. तर तसं काय असेल तर काही शंका असतील तर विचारा. कुठे होतो आपण? हा. तर बाबा सांगतात हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, की पहिली अवस्था ही दुसऱ्या अवस्थेपेक्षा वेगळी नाही. ईश्वराच्या अवस्था पहिली व अवस्था दुसरी मध्ये फरक फक्त तो आहे. आता बाबांनी इथे स्वतः ईश्वराची पहिली अवस्था आणि दुसऱ्या अवस्थेतला फरक सांगितलेला आहे. काय आहे? अवस्था पहिली, ईश्वराची पहिली अवस्था ही कशी आहे? अमर्याद, अपरिमित, ज्याला मित नाही, सीमित नाही, असीमित आहे, अनिर्बंध आहे, दिव्य पोकळीची शून्याची आहे. तिथे फक्त एक अनंत पोकळी आहे, काहीही नाही. अशी ती अवस्था आहे, जिथे अपरिमित लहरीच्या उसळण्याची इन्सर्ज सुदूरची संभाव्यता देखील अकल्पनीय आहे. हा महत्वाचा फरक आहे. ती दिव्य पोकळी आहे आणि त्याच्यात सगळं जरी असलं तरी ती लहर तो एकदम शांत महासागर सारखं आहे. बीज रोपलेलं आहे, त्याचा अंकुर फुटेल किंवा फुटणार नाही, अशी ती अजून काहीच नाही, त्याच्यातून अजून काहीच निर्माण झालेलं नाही. तिथे कोहम, ही लहर, ही इच्छा उसळण्याची शक्यता देखील नाही. अगदी शांत फक्त पोकळी आहे, काहीही नाही. लहर उसळण्याची संभाव्यता, शक्यता सुद्धा नाही. अशी ती परात्पर परब्रह्म पहिली अवस्था आहे. म्हणून केवळ त्या क्षणी जेव्हा मूळ अपरिमित लहर ईश्वर आहे अवस्थेच्या अनंतात आढळून येते, तेव्हा कुठे ईश्वर अपरिमित मूळ जिज्ञासेची अर्ज टू नो, मी कोण आहे म्हणून कल्पना करू शकतो. म्हणजेच परात्पर परब्रह्म अवस्थेतील ईश्वराच्या पैलू शिवायच्या अवस्था पहिलीला, परब्रह्म अवस्थेतील ईश्वराच्या अवस्था दुसरीचा पैलू प्राप्त होतो. हे महत्वाचं आहे. आता पहिल्या अवस्थेत अजून लहर उसळण्याची शक्यता पण नाही, पण ज्या क्षणी ही लहर उसळण्याच्या बेतात असते, म्हणजे संभाव्यता निर्माण झाली, शक्यता निर्माण झाली, त्या क्षणी ती जी अनंत लहर आहे, ती ईश्वराची लहर, ईश्वर अमर्याद अनंत लहर पण अनंत आहे आणि ती लहर आहे. केव्हा उसळेल, उसळेल की नाही, कशी उसळेल माहित नाही. ती जेव्हा आढळून येते त्या अनंत ईश्वरामध्ये, तेव्हा त्या अमर्याद मूळ जिज्ञासा, कोणची जिज्ञासा? स्वतःला जाणून घेण्याची, की मी कोण आहे, या जिज्ञासेची कल्पना करू शकतो. म्हणजेच जी परात्पर परब्रह्म अवस्थेतील ईश्वराच्या पहिल्या पैलूशिवाय पहिल्या पैलूला परब्रह्म, परात्पर परब्रह्म अवस्थेतील ती जी अपरिमित लहर आहे, त्यामुळे पहिल्या अवस्थेला दुसऱ्या अवस्थेचा पैलू प्राप्त होतो. टाकसाळ असते नाणे बनवण्याची, नाणं बनलं, जोपर्यंत नाणं आहे फक्त, रिझर्व्ह बँकेवाल्यांना लगेच कळेल, जे नाणं आहे धातू आहे, फक्त प्लेन आहे, जोपर्यंत त्याच्यावर छाप उमटत नाही तोपर्यंत ते तसंच आहे. आता एकदा एक छाप उमटला की मग एक बाजू आणि दुसरी बाजू होते.
त्याप्रमाणे जेव्हा ही लहर उसळण्याच्या बेतात असते, तिथे बेतात असण्याची अवस्था ईश्वराच्या पहिल्या अवस्थेला, मूळ अवस्थेला ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेचा पैलू प्रदान करते, देते, निर्माण करते. काय होतं? ती संभाव्यता, ती शक्यता, ही दुसऱ्या अवस्थेचा पैलू देण्याची प्रक्रिया आहे. परात्पर परब्रह्म अशा प्रकारे परमात्म्याचा अपरिमित पैलू प्राप्त करतो. अशा प्रकारे जेव्हा ही लहर उसळण्याच्या बेतात आहे, शक्यता आहे की आता लहर उसळणार, तर त्या बेतात असण्याच्या क्रियेमुळे बियॉन्ड गॉड स्टेटला, फक्त बियॉन्ड स्टेटचा पैलू प्रदान केला जातो. तो परात्पर परब्रह्म अवस्थेला परात्पर परब्रह्म, पहिल्या अवस्थेला परब्रह्म किंवा परमात्मा या दुसऱ्या अवस्थेचा पैलू मिळतो. फार काळजीपूर्वक हे लक्षात घेतले पाहिजे की परब्रह्म अवस्था जी मानचित्रात दुसरी म्हणून चिन्हांकित केली आहे, ती मूलतः तीच परात्पर परब्रह्म अवस्था जी मानचित्रात पहिली म्हणून चिन्हांकित केली आहे. म्हणजे मूळ अवस्था बियॉन्ड गॉड स्टेट आणि बियॉन्ड गॉड स्टेट, परात्पर परब्रह्म अवस्था आणि परब्रह्म अवस्था, ह्या दोन्हीही मूळ अवस्था आहेत. हे महत्वाचं. दोन्हीही ईश्वराची पहिली अवस्था आणि ईश्वराची दुसरी अवस्था दोन्हीही मूळ अवस्था आहेत. परंतु मानचित्रात या दोन अवस्था, अवस्था पहिली आणि अवस्था दुसरी, वेगळ्या दाखवल्या आहेत, योजल्या आहेत. आता तुम्हाला वाटेल की ह्या दोन्ही मूळ अवस्था आहेत तर वेगवेगळ्या बाबांनी का दाखवल्या? त्याचं कारण बाबाच पुढे देतात. कारण जरी ईश्वराची परब्रह्म अवस्थेतील अवस्था दुसरी ही ईश्वराची तीच मूळ अवस्था असली तरी ईश्वराची ती अत्यंत मूळ अवस्था नव्हे. किती गंमत आहे पहा, बाबांनी काय सांगितलं? मूळ अवस्था आणि अत्यंत मूळ अवस्था. आता हा अत्यंतचा इथे खेळ आहे. अत्यंत मूळ अवस्था ही पहिली अवस्था आणि मूळ अवस्था ही दुसरी अवस्था. आता अत्यंत मूळ अवस्था म्हणजे बियॉन्ड गॉड स्टेट, परात्पर परब्रह्म अवस्था. आणि मूळ अवस्था म्हणजे अवस्थाची दुसरी अवस्था म्हणजे परमात्मा, परब्रह्म, ईश्वर ही अवस्था आहे. परंतु कारण जरी ईश्वराची परब्रह्म अवस्थेतील अवस्था दुसरी ईश्वराची तीच मूळ अवस्था असली तरी ईश्वराची ती अत्यंत मूळ अवस्था नव्हे, जी परात्पर अवस्था, परात्पर परब्रह्म अवस्था आहे. तर ईश्वराची अत्यंत मूळ अवस्था कोणती आहे? परात्पर परब्रह्म, बियॉन्ड गॉड स्टेट. आणि ईश्वराची फक्त मूळ अवस्था कोणती आहे? अवस्था दोन, जी परमात्मा अवस्था आहे, परब्रह्म अवस्था आहे, ईश्वराची अंतिम अवस्था जिला म्हणता येईल. अनिवार्यतः निष्कर्ष हा निघतो की जर ईश्वर अपरिमित मूळ लहरीच्या उसळण्याची कल्पना करू शकला व केवळ अवस्था दुसरी मधील जाणून घेण्याची जिज्ञासा मी कोण आहे म्हणून या विषयाची अपरिमित मूळ अंतःप्रेरणा घेऊ शकला तर ईश्वर शाश्वतरित्या अवस्था पहिली मधील अपरिमित मूळ अवस्था दुसरीचा पैलू जो त्याच्या स्वतःच्या शाश्वत अवस्था पहिलीमध्ये अननुभूत आहे, जी अवस्था अत्यंत मूळ परात्पर परब्रह्म अवस्था आहे, धारण करतो. आता असं वाचलं तर टच अँड गो मोठं वाक्य आहे, एक पॅरेग्राफचं एक वाक्य आहे. आपण काय करायचं?
त्यातले सगळे विशेषण बाजूला काढायचे थोडा वेळासाठी, समजून घेण्यासाठी की बाबांना काय म्हणायचंय. तर त्या फक्त कर्ता कर्म आणि क्रियापद आपण लक्षात घेऊ आणि वाक्य नव्याने परत बनवू. काय वाक्य बनतं? अनिवार्यतः म्हणजे शेवटी काय निष्कर्ष निघतो की जर ईश्वर अपरिमित मूळ लहरीच्या उसळण्याची कल्पना करू शकला, इफ गॉड इमॅजिन्स, जर ईश्वर अपरिमित लहर उसळण्याची कल्पना जर करू शकला, तर काय होतं? तर ईश्वर अपरिमित मूळ अवस्था दोनचा पैलू धारण करतो. संपलं. इतकं सोपं छोटं वाक्य आहे. जर ईश्वर अमर्याद लहर उसळण्याची कल्पना करू शकला, तर ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेचा, अवस्था दोनचा पैलू धारण करतो. आता बाकी मधलं जे आहे ते अवस्था एकचं, अवस्था दोनचं आणि लहरीचं वर्णन आहे, विशेषण आहे. ते विशेषण काय आहे की जाणून घेण्याची जिज्ञासा, मी कोण आहे, ही जी जिज्ञासा आहे कोहम, ती कशी आहे? ईश्वराची असल्यामुळे 251 इंदुताई, पेज नंबर 251, 251. तर ईश्वराची ही जी स्वतःला जाणून कारण कसं आहे, मूळ अवस्थेत परात्पर परब्रह्म, अत्यंत मूळ अवस्थेत किंवा परात्पर परब्रह्म अवस्थेत किंवा बियॉन्ड गॉड स्टेट मध्ये ईश्वर फक्त आहे, अस्तित्व आहे. तिथे मग तो शांत महासागरासारखा आहे. तिच्यात लहर उसळण्याची आता शक्यता आहे, उसळली नाही पण उसळणार. कसली लहर आहे? कोहम, मी कोण आहे. तो ईश्वर आहे पण त्याला माहित नाही की मी ईश्वर आहे. म्हणून बाबांनी त्याला टिफिन लेक्चर मध्ये काय म्हटलं? बेभान भगवान, की त्याला माहित नाही मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे, काहीही माहित नाही त्याला. असं वाटलं, आपण कसं कधी कधी खूप गाढ झोपेतून उठलो की आपण उमरखेडला आहे का ठाण्याला आहे कळत नाही, का आपण कोण, असं आपण एकदम गाढ झोपेतून उठलं की कधी कधी पटकन कळत नाही, बाहेरचं भान येत नाही. तशा पद्धतीने त्या ईश्वर स्वतःला त्याला जाणून घ्यायची जिज्ञासा आहे की मी कोण आहे. ही कशी आहे? त्याला अंतःप्रेरणा झाली जाणून घेण्याची. म्हणजे आता लहर उसळण्याची शक्यता निर्माण झाली. म्हणजे मागाच्या उदाहरणातलं रोपट्याला फक्त अंकुर फुटलाय पण तो अंकुर अजून बाहेर, जमिनीच्या बाहेर त्याने डोकं काढलं नाही, वर आला नाही, फक्त आता त्याचं झाडात किंवा रोपात रूपांतर होणार इतकीच शक्यता निर्माण झाली. अशा पद्धतीमध्ये त्याची जी पहिली अवस्था आहे ती पण कशी आहे? शाश्वत आहे. आणि ती शाश्वत अवस्था कशी आहे? अत्यंत मूळ परात्पर परब्रह्म अवस्था आहे. त्या परब्रह्म अवस्थेमध्ये स्वतःला जाणून घेण्याची जिज्ञासा किंवा कोहम हा प्रश्न ऑलरेडी आहे, सुप्त आहे, अप्रगट आहे, अननुभूत आहे. पण तो प्रश्न जेव्हा बाहेर येण्याच्या बेतात आहे, त्या बेतात असण्याच्या संभाव्यताच्या प्रक्रियेमुळे अवस्था दोन किंवा मूळ अवस्था हा दुसऱ्या अवस्थेचा पैलू धारण करतो. अधिक स्पष्ट करावयाचे झाल्यास ईश्वराच्या या दोन्ही अवस्थांमध्ये अवस्था पहिली व दुसरी ईश्वराची शाश्वत अनंत अस्तित्वाची अभिव्यक्त असलेली अपरिमितता वगळता. आता ही अपरिमितता कशी आहे त्याचं वर्णन अमर्याद, निरपेक्ष, अनंत, दिव्य, शून्य म्हणून ईश्वराचे सर्व गुण, सर्व पैलू, सर्व अवस्था अपरिमित व अत्यंत परिमित जाणीव व नेणीव, ईश्वराची शक्ती, ज्ञान व आनंदाची त्रिगुण प्रकृती व अन्य सर्व गृहीत धरून अमर्याद, निरपेक्ष आणि अपरिमित दिव्य शून्यात अननुभूत असते. आता दुसरी अवस्था म्हणजे काय ते बाबांनी इथे सांगितलं. म्हणजेच
अभिव्यक्त ईश्वर, प्रगट झालेला ईश्वर, ज्याला मी ईश्वर आहे किंवा ईश्वराच्या पहिल्या मूळ परात्पर अवस्थेचं भान असतं, ज्ञान असतं, तो कसा असतो त्याचं बाबांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. बाबा म्हणतात अधिक स्पष्ट जर करायचं झालं तर ह्या ईश्वराच्या दोन्ही ज्या अवस्था आहेत, पहिली अत्यंत मूळ अवस्था आणि दुसरी फक्त मूळ अवस्था, पहिली परात्पर परब्रह्म अवस्था आणि दुसरी परब्रह्म अवस्था, ह्या शाश्वत अनंतत्वाची अभिव्यक्त झालेली अपरिमितता वगळता, म्हणजे अभिव्यक्त झालेली, प्रगट झालेली, म्हणजे ती लहर उसळली, ती ती सोडता ईश्वराचे, म्हणजे लहर जेव्हा उसळते प्रत्यक्ष, तेव्हा ईश्वराची अवस्था वेगळी होते, ती आपण नंतर पाहू. पण लहर उसळण्याच्या बेतात आहे त्या वेळेला पहिली आणि दोन्ही अवस्थेमध्ये सगळं सारखं आहे, फक्त काही गोष्टी वगळतात. त्या कोणत्या गोष्टी आहेत? का असं? कारण ईश्वराचं जे आहे सगळं ॲट्रिब्यूट्स आहेत. जसा आता ईश्वर कसा आहे, सगळे ईश्वराचे गुण, त्याचे सगळे पैलू, ईश्वराच्या सगळ्या अवस्था, त्याचं अमर्यादपण, त्याचं असीमितपण, अत्यंत परिमित जाणीव, म्हणजे नेणिवेतला ईश्वर जो आपण बघितला की तो मग जीवात्मा म्हणून सगळ्या योन्यांमधनं फिरतो, मग तो भूमिकांमधून आपल्या चेतनेचा प्रवास करतो. ईश्वराची शक्ती, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद, ही ईश्वराची त्रिगुणात्मक प्रकृती, हे सगळं 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 त्या अत्यंत मूळ अवस्थेत आणि दुसऱ्या मूळ अवस्थेत, दोन्ही मध्येही हे सगळं आहे. पण ते कसं आहे? अप्रगट अवस्थेत आहे, अजून सुप्त अवस्थेत आहे, अभिव्यक्त झालेलं नाही. अशा अवस्थेत हे सर्व अजून त्या अवस्थेमध्ये आहे. अत्यंत परिमित जाणीव नेणीव ईश्वराची हे सर्व धरून निरपेक्ष अपरिमित दिव्य शून्यात अनुभूत असते. म्हणजे जी परात्पर परब्रह्म अवस्था म्हणजे दिव्य शून्य, मोठं प्रचंड शून्य, असं दिव्य शून्य असं त्याला म्हटलेलं आहे. बियॉन्ड गॉड स्टेटला दिव्य शून्य म्हटलं आहे. ते कसं आहे? अमर्याद आहे. अशा दिव्य शून्यामध्ये हे सगळं सुप्त, अप्रगट, अव्यक्त अवस्थेत आहेच. ते अजून बाहेर आलेलं नाही, प्रगट झालेलं नाही, व्यक्त झालेलं नाही. सर्व हे जे अनंतत्वात अननुभूत आहे, म्हणजे अप्रगट आहे, सुप्त आहे, व्यक्त झालेलं नाही, त्याला केवळ ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये अभिव्यक्त होण्याचा अवकाश, स्कोप शक्य झाला असता. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये हा स्कोप पण नाही की हे व्यक्त होईल, काहीच नाही. पण दुसऱ्या अवस्थेत ही शक्यता निर्माण झाली, संभाव्यता निर्माण झाली, हा स्कोप निर्माण झाला की हे जे ईश्वराचे सगळे ॲट्रिब्यूट्स आहेत ते व्यक्त होणार. जे काही त्या अमर्याद पहिल्या अत्यंत मूळ अवस्थेत किंवा परात्पर परब्रह्म अवस्थेत सुप्त आहे, ते सगळं आता व्यक्त होण्याच्या बेतात आहे, अशी ती दुसरी अवस्था. म्हणजे दुसरी अवस्था आता या सगळ्या गोष्टींना व्यक्त करणार, प्रगट करणार, जे केवळ त्या अर्थाने अवस्था पहिली पासून अलग आहे असे म्हटले जाऊ शकते. एवढीच एक पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेत एवढाच एक फरक आहे की हेही त्यात सगळं सुप्त आहे, पण ते प्रगट होण्याच्या बेतात पण नाही. पण दुसऱ्या अवस्थेमध्ये ते प्रगट होण्याच्या बेतात आहे. ज्या अवस्थेत त्या सर्वांना अपरिमितपणे आणि अत्यंत परिमितपणे अननुभूत माया म्हणून ईश्वराच्या अनंतत्वात सर्वव्यापी ब्रह्म म्हणून अभिव्यक्त होण्याचा अपरिमित अवकाश किंवा स्कोप आहे. दुसऱ्या अवस्थेमध्ये ह्या सर्वांना जे जे त्याच्यामध्ये सुप्त अवस्थेत आहे, व्यक्त झालेलं नाही, अव्यक्त अवस्थेत आहे, त्यांना अमर्यादपणे, असीमपणे आणि त्याच वेळेला अत्यंत परिमितपणे, मर्यादितपणे आणि अव्यक्त माया ही आता बाहेर येऊन
सर्व अमर्याद छोट छोट्या रूपात बाहेर येऊन मग ती पसरत जाते, असं बाबांनी तिथं वर्णन केलेलं आहे. ती माया हे सगळं आता अभिव्यक्त होण्याच्या बेतात आहे. अभिव्यक्त होण्याचा त्याची शक्यता आहे, तिथे स्कोप आहे, त्याला व्यक्त होण्याचा स्कोप आहे. पहिल्या अवस्थेत तो स्कोप नाही, दुसऱ्या अवस्थेत तो स्कोप आहे, शक्यता आहे. ही ती दोन अवस्थांमधली मुख्य फरक आहे. ईश्वराची अत्यंत मूळ पहिली अवस्था आणि ईश्वराची मूळ अवस्था दोन मध्ये सारख्याच आहे, दोन्ही मूळ अवस्था आहे. त्यात फरक इतकाच आहे की पहिल्या अवस्थेतही सगळं अननुभूत आहे, सुप्त आहे, पण ते अजून प्रगट होण्याच्या बेतात नाही. आणि दुसऱ्या अवस्थेत ते प्रगट होण्याच्या बेतात आहे. ते प्रगट होण्याच्या बेतात आहे, म्हणून पहिल्या अवस्थेला दुसऱ्या अवस्थेचा पैलू प्राप्त झाला. यास्तव म्हणजे यामुळे ईश्वराच्या अत्यंत मूळ लहरीला जेव्हा ती एकदा उसळली, केवळ ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये उसळण्याची शक्यता होती. जी मूळ परात्पर परब्रह्म अवस्था आहे, त्याच्यात जेव्हा लहर उसळली, तेव्हा त्याच्यातून लगेच सृष्टी निर्माण न होता ईश्वराची दुसरी अवस्था निर्माण झाली, किंवा ईश्वराच्या पहिल्या अवस्थेला दुसऱ्या अवस्थेचा पैलू प्राप्त झाला. जेव्हा ती लहर उसळली, तेव्हा ती ईश्वराच्या अनंतत्वात समानतेने उसळली. असा अथांग प्रचंड सागर आहे, अशी कल्पना करा. ईश्वर कसा आहे? अनंत आहे, त्याला अंत नाही, त्याला मर्यादा नाही, त्याला किनारा नाही. त्या ही जेव्हा लहर उसळली, तेव्हा काही भागात ती उसळली, काही भागात वर खाली अशी नाही. त्या संपूर्ण ईश्वराच्या अनंतत्वात ती सारख्याच समानतेने उसळली. परंतु जेव्हा लहर उसळली, त्या लहरीच्या उसळण्याचा ईश्वर त्याच्या अपरिमित अत्यंत स्वतंत्र परात्पर परब्रह्म पहिल्या अवस्थेत कदापिही अनुभव घेऊ शकत नाही. लहर तर उसळली, पण ती कुठे? दुसऱ्या अवस्थेत उसळण्याच्या बेतात आहे. पहिल्या अवस्थेत ती उसळली नाही. पहिल्या अवस्थेत लहर उसळली नाही, म्हणून पहिली जी परात्पर परब्रह्म अवस्था आहे, ती अवस्था या लहर उसळण्याचा अनुभव, एक्सपिरियन्स कधीही घेऊ शकत नाही. नुसतं धान्याचं बीज आहे, त्याला रोपाचा अनुभव कधी येईल का? कधीच येणार नाही. याचा अनुभव शाश्वतरित्या ईश्वराने अत्यंत मूळ परात्पर परब्रह्म अवस्थेत केवळ त्याच्या अवस्था दोन किंवा दुसरीच्या ईश्वर परब्रह्म अवस्थेत म्हणून अपरिमित पैलूंद्वारा घेतला होता. म्हणजे बियॉन्ड गॉड स्टेट मध्ये त्याने फक्त पहिल्या अवस्थेत त्याने फक्त दुसऱ्या अवस्थेचा अनुभव घेतला ईश्वराने, बाकी काहीही नाही. म्हणून अपरिमित लहर, अपरिमित मूळ लहरीचे अपरिमित उसळणे व त्याच्या परिणाम स्वरूप अपरिमित प्रतिक्रिया खरे पाहिले असता ईश्वराच्या परब्रह्म अवस्थेत अवस्था दुसरी मध्ये घडवून आणल्या जातात. म्हणजे ही लहर उसळणं आणि त्याच्यातनं सगळं काही व्यक्त होणं, ह्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, ह्या ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेत घडतात. ईश्वराची जी अत्यंत मूळ पहिली अवस्था आहे, बियॉन्ड गॉड स्टेट आहे, परात्पर परब्रह्म अवस्थेत याचा अनुभव घेता येत नाही. याचा अनुभव, या सगळ्या प्रतिक्रिया फक्त ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतच घडून येतात, तिथेच घडवल्या जाऊ शकतात. जी परब्रह्म अवस्था आहे, बियॉन्ड गॉड स्टेट आहे, किंवा ईश्वर अवस्था आहे, परमात्मा अवस्था आहे, परब्रह्म अवस्था आहे, अशा ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेत ही शक्यता उत्पन्न झाल्यामुळे त्याच्यातून जे काही उसळणार आहे त्याची अवस्था फक्त आणि फक्त अवस्था दोन मध्येच
हे घडून येऊ शकतं अवस्था एक मध्ये नाही. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे. थोडा खोल विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. याला कृपा करून परत वाचा, परत ऐका. मूळ परात्पर परब्रह्म अवस्था, थँक यू सर. ती तशीच अनंत दिव्य पोकळी कायम राहते तिथे काही ही नाही जी एव्हरीथिंग अँड नथिंगचा थोडा अर्थ आज कळला असेल. पण ती अवस्था ज्या दुसऱ्या अवस्थेला जन्म देते, ती अवस्था केवळ ह्या सगळ्याचा अनुभव घेऊ शकते. पहिली अवस्था ह्याचा अनुभव कधीही घेऊ शकत नाही. ज्या क्षणी म्हणजे ती तशीच निव्वळ, ज्याला ईश्वराचं वर्णन काय केलंय, कैवल्य, केवळ, निवळ, निखळ, अद्वैत, अद्वंद्व, तिथे द्वंद्व नाही, अद्वैत आहे, एकमेवा द्वितीय, ही जी केवळ अवस्था आहे ईश्वराची, ती केवळ पहिली अवस्था मूळ परात्पर परब्रह्म अवस्था आहे. ज्या क्षणी जेव्हा अनंत मूळ लहर उसळली, कसली लहर, जिज्ञासा, ईश्वराचे स्वतःला जाणून घेण्याची की मी कोण आहे, व ईश्वराला मी कोण आहे म्हणून जाणून घेण्याची अपरिमित मूळ जिज्ञासा झाली. लहरीच्या अपरिमित अपरिमित म्हणजे असीम, ज्याला अमर्याद, ज्याला काही सीमा नाही, कारण ईश्वर असीम आहे, अमर्याद आहे. अपरिमित लहरीच्या उसळण्याच्या अपरिमित समानतेने उत्स्फूर्तपणे ईश्वराच्या दोन्हीही अननुभूत अपरिमित चेतनेला व अदृश्य परिमित चेतनेला एकाच वेळी ईश्वराच्या मूळ परात्पर परब्रह्म अवस्थेत असतो अभिव्यक्त केले. ही लहर जेव्हा उसळली, जेव्हा ही कोहमची लहर उसळली, मी कोण आहे हे ईश्वराची जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली, त्या उसळण्याच्या प्रक्रियेने प्रक्रियेने ईश्वरामध्ये ज्या अव्यक्त अशी चेतना आहे, जी अमर्याद चेतना आहे, त्या अमर्याद चेतनाला अदृश्य न दिसणाऱ्या परिमित चेतनेला एकाच वेळी ईश्वराची जी परात्पर परब्रह्म अवस्था आहे त्याच्यात अभिव्यक्त केलं, त्याच्यामध्ये त्याला अप्रगट केलं, त्याच्यामध्ये त्याला सामावलं. अननुभूत अपरिमित चेतनेचे म्हणजे काय, जी अजून व्यक्त झाली नाही, जी सुप्त आहे. मग अननुभूत म्हणजे त्याचा अजून अनुभव घेतलेला नाही, अशा अमर्याद चेतनेचे, चेतना आहे ती ऊर्जा आहे, व अपरिमित अचेतनेचे म्हणजे नेणिवेतला आत्मा, म्हणजे आपण सगळे जीवात्मा, की हा आपण म्हणजे पण ईश्वर आहे. पण त्याला जेव्हा कोहम जाणून घ्यायला निघाला तेव्हा मग तो नेणिवेतला आत्मा झाला. त्याला माहित नाही मी कोण आहे, म्हणजे नेणीव आहे, जाणीव तिथे नाही की मी कोण आहे, ही जाणीव नाही, म्हणजेच नेणीव आहे. तो आत्मा तिथं स्वतःला ओळखायला निघाले की मी कोण आहे, म्हणजेच त्या अमर्याद परमात्म्याचा जीवात्मा झाला. आत्ता जीवात्मा ह्या पिक्चर मध्ये नाही, ही जीवात्मा ही सुद्धा ईश्वराची पुढची एक 5वी-6वी अवस्था आहे, 4थी किंवा 5वी अवस्था आहे. मी कोण आहे जाणून घेण्याची अपरिमित मूळ जिज्ञासा झाली, आणि ह्या जिज्ञासेने, ह्या लहरीने ईश्वराची जी मूळ परात्पर परब्रह्म अवस्था आहे त्याला एकाच वेळी त्या सगळ्या ज्या गोष्टी अभिव्यक्त झालेल्या नाही, व्यक्त झालेल्या नाही, प्रकट झालेल्या नाही, त्यांना ईश्वराच्या मूळ अवस्थेत अभिव्यक्त केले. अननुभूत अपरिमित चेतनेचे व अपरिमित अचेतनेचे एकाच वेळी उत्स्फूर्त प्रगटीकरण समजणे आणि पचवणे मानवी बुद्धीच्या आकलना पलीकडे आहे. बाबा सांगतात की जी चेतना आहे संपूर्ण महाचैतन्य, मर्याद चैतन्य, आणि अचेतना म्हणजे दगड, धातू, पशु पक्षी, ह्याच्यात जी अल्पचेतना आहे, कॉन्शियसनेस आहे, ते संपूर्णपणे एकाच वेळी पूर्णपणे समजणं हे मानवी बुद्धीच्या समजाच्या पलीकडची गोष्ट आहे. रस्त्याच्या सॉरी सत्याच्या क्षेत्रातील
हा खरोखरच विरोधाभास आहे. बाबा सांगतात हा विरोधाभास आहे. आपणच ईश्वर आहे, पण आपल्याला माहित नाही, अनुभव नाही, समजत नाही. इतकंच नाही तर ईश्वर असूनही आपण नेणिवेतला आत्मा असल्यामुळे ही जी अमर्याद अचेतना आणि चेतना दोन्हीची एकाच वेळी कल्पना करणं आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. हा सत्याच्या ईश्वराच्या क्षेत्रातला विरोधाभास आहे. व या ठिकाणी मानवी सर्व समज पराभूत होतो, बुद्धी पराभूत होते. माणसाचा समज पूर्ण इथे पराभूत होतो, कारण त्याला ह्याची कल्पना करता येत नाही. हे त्याच्या समजाच्याही पलीकडच्या गोष्टी आहेत, कल्पनेच्या पलीकडे नाही. असं का? कारण माणसाची बुद्धी मर्यादित आहे, चेतना मर्यादित आहे, मन मर्यादित आहे, आणि ईश्वर कसा आहे? अमर्याद आहे. त्यामुळे अमर्यादला छोट्या मर्यादितपणाने समजणं शक्य नाही. ईश्वर या ठिकाणी मानवी सर्व समज पराभूत होतो. ईश्वर त्याच्या स्वतःची उत्स्फूर्त अपरिमित चेतना, ईश्वराची चेतना कशी आहे? उत्स्फूर्त आहे, आपोआप आतमध्ये आहे म्हणून उत्स्फूर्त आहे. आणि अमर्याद चेतना व अपरिमित चेतना, अचेतना, अमर्याद चेतना आणि अचेतना, अनकॉन्शियसनेस आणि अनलिमिटेड कॉन्शियसनेस दोन्ही एकाच वेळी कशी काय प्राप्त करू शकतो? हे माणसाला समजत नाही की कॉन्शियसनेस आणि अनकॉन्शियसनेस, चेतना आणि अचेतना, ती पण अमर्यादपणे, ज्याला बंधन नाही, सीमा नाही, असीमपणे एकाच वेळेस ईश्वर कसं काय प्रगट करू शकेल? हे त्याच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, माणसाला हे समजत नाही. हे स्पष्ट करत असताना मेहेर बाबांनी जाहीर केले आहे की हे तथ्य आहे आणि हे सत्याच्या क्षेत्राचे आहे. एकाच वेळे अमर्याद चेतना आणि अमर्याद अचेतना प्रगट करणं हे तथ्य आहे, वास्तव आहे, सत्य आहे, सत्याच्या क्षेत्रातलं आहे, ईश्वराच्या क्षेत्रातलं आहे, जरी आपण त्याला सीमित बुद्धीने समजू शकत नसलो तरी. परंतु ते कदापिही मनाला गम्य व आकलनीय होणार नाही. असं जरी असलं तरी बाबा सांगतात सामान्य माणसाच्या मनाला ते कधीही समजणार नाही. आमचं मन मर्यादित आहे, ते त्याची कधीही कल्पना करू शकणार नाही. सत्याच्या साक्षात्कारानंतर मात्र ते समजू शकेल. सत्याचा साक्षात्कार म्हणजे काय? गॉड रिअलायझेशन. मात्र एकदा सत्याचा साक्षात्कार झाला, ईश्वर साक्षात्कार झाला, गॉड रिअलायझेशन झाले, त्या नेणिवेतील आत्म्याला पूर्ण जाणीवून अमर्याद त्याची संस्कारित चेतना दिव्य चेतनेमध्ये परिवर्तित झाली. मानवी चेतना जाऊन तिथे जाऊन म्हणजे तीच दिव्य चेतना बनते. म्हणजेच ईश्वरात त्याला अनुभव होतो की अरे मी ईश्वर होतो आहे आणि राहणार. हे जे मी स्वतःला माणूस समजत होतो हे सगळं स्वप्न होतं. तेव्हा जेव्हा असा सत्याचा साक्षात्कार म्हणजे ईश्वर साक्षात्कार म्हणजे गॉड रिअलायझेशन त्याला मिळेल, तेव्हा मात्र हा सगळा लख प्रकाश त्याच्या डोक्यात पडेल. त्यावेळेला त्याला हे सगळं अनुभवता येईल. काय अनुभवता येईल? अमर्याद चेतना, अनलिमिटेड कॉन्शियसनेस आणि अनलिमिटेड अनकॉन्शियसनेस, अमर्याद अचेतना, हे दोन्ही त्यावेळेला त्याला अनुभवता येईल. त्याच वेळी सत्याच्या क्षेत्रात घडून येणाऱ्या या तथ्याची काहीशी तरी कल्पना आपल्याला यावी, म्हणून व हे केवळ विरोधाभासात्मक गूढ आहे असे आपण गृहीत धरू नये. म्हणून मेहेर बाबांनी आईच्या गर्भातील मुलाच्या उदाहरणाद्वारा हा वरपांगी विरोधाभास समजावून दिला आहे. बाबांनी हे काही फक्त गूढ आहे, सस्पेन्स आहे, आपल्या समजाच्या पलीकडे आहे, आपल्याला कल्पना येत नाही, म्हणून हे जे तथ्य आहे त्याची अल्प थोडी तरी कल्पना यावी म्हणून एक आईच्या गर्भातील मुलाच्या उदाहरणाद्वारे बाबांनी हा विरोधाभास समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
आता जसं गर्भात मूल असतं पण बाहेर आलेलं नाही. तर आता बाबांनी काय हे उदाहरण दिलं, आपण मगाशी रोपाचं उदाहरण घेतलं. बाबांनी दिलेलं उदाहरण आपण हे वाचू, म्हणजे आपल्याला अधिक क्लिअर होईल. आई जेव्हा गर्भवती होते, गर्भात मूल विकसित होत असते व जसा विकास एका विशिष्ट स्थितीला येऊन पोहोचतो, आईच्या गर्भात मुलाचे डोळे पूर्ण घडवले गेलेले असतात व तेव्हा त्या मुलाला एकाच वेळी पाहण्याचा आणि न पाहण्याच्या स्थिती प्राप्त होते. आता जे गायनोकॉलॉजिस्ट असतील, डॉक्टर लोक असतील, त्यांना अधिक चांगलं समजेल. माता भगिनींना, आम्हालाही आजकाल सगळ्यांना हे समजतं की गर्भातल्या मुलाचं एका स्टेजला त्याचे डोळे उघडता पूर्ण घडवलेले असतात. पण पूर्ण डोळे घडवले तरी ते बाल अजून गर्भात आहे. म्हणजे डोळे तर आहेत, बाहेर आल्यावर तो बघणार आहे, पण आत्ता आत काय दिसणार त्यांना? आणि तिथे त्या बाळाला, त्या अभ्रकाला बघण्याचा आणि न बघण्याचा दोन्ही अनुभव असतात. तशी ही अवस्था आहे, असं बाबांनी उदाहरण दिलेलं आहे. रादर ही जी पहिली अत्यंत मूळ अवस्था आणि दुसरी अवस्था जर समजून अधिक घ्यायची असेल, तर गर्भवती मातेचं उदाहरणाने हे इतकं सुंदर स्पष्ट होईल की त्याच्यासारखं दुसरं चपखल उदाहरण नाही. ही लहर उसळण्याच्या बेतात आहे, पण अजून उसळली नाही. म्हणजे उसळली नाही आणि उसळण्याच्या बेतात ही अवस्था दुसरी. आणि परभी अवस्था म्हणजे अजून ती गर्भवती व्हायचीच आहे, झालेली पण नाही, अशी ती अवस्था. जन्मानंतर मूल पाहते किंवा पाहत नाही हा भाग वेगळा. जन्मानंतर मूल पाहते किंवा पाहत नाही हा भाग वेगळा. परंतु म्हणजे काय, एखादा अंध होऊ शकेल तो वेगळा, त्याला इथे विचारात घ्यायचं नाही. परंतु त्याच्या आईच्या गर्भात मुलाचे डोळे घडवले गेलेले आहेत, मोल्डेड डोळे घडवले गेले आहेत, हे तथ्य, हे वास्तव त्याच्या स्वतःच्या डोळ्याचे दुहेरी पैलू त्याला देतात. डोळे घडवले गेले, मग ते बघतील किंवा न बघतील, हे दोन्ही तथ्य त्या डोळ्यांना दिलं गेले. त्यांचा विकास झाल्याबरोबर डोळ्यात एकाच वेळी पाहण्याची व न पाहण्याची स्थिती अंतर्भूत असते. डोळे झाकले तर आपल्याला काहीच दिसत नाही, जेव्हा की सगळं सृष्टी अस्तित्वात असते. पण डोळे झाकल्यावर काय दिसतं? काहीच दिसत नाही. जर सृष्टी सत्य असती, खरी असती, तर ती डोळे मिटल्यावर पण दिसायला हवी होती. ती दिसत नाही कारण ती सत्य नाही, भास आहे, भ्रम आहे, स्वप्न आहे. जसं स्वप्नात आपण खूप काही बघतो, उठल्यावर त्यातलं काही शिल्लक असतं, किंवा ते स्वप्न तुम्हाला पडलं तर फक्त तुम्हीच ते बघू शकता. जर ते खरं अस्तित्वात असतं, तुम्ही जे बघता ते स्वप्न जर खरं अस्तित्वात असतं, तर ते बाजूला झोपणाऱ्याला पण दिसलं असतं. बरोबर ना? अगदी ह्या सृष्टीचं तसं आहे. ही खरी नाही, पण हे असं सांगून पटत नाही. ती खरी असती तर डोळे झाकल्यावरही दिसली असती, पण दिसत नाही. एनिवे, आपल्या मुद्द्याकडे परत वळूया. थँक्यू. डोळ्यांचे दुहेरी पैलू त्याला देतात. त्यांचा विकास झाल्याबरोबर डोळ्यात एकाच वेळी पाहण्याचा आणि न पाहण्याची दोन्ही स्थिती अंतर्भूत असते. जी आपण मगाशी बघितली की ती सृष्टी, माया किंवा ती लहर, हे सगळं मूळ अवस्थेत अंतर्भूत आहे, पण अजून बाहेर आलेलं नाही. जेव्हा मूल त्याचे डोळे उघडते, तेव्हा ते पाहेल व जेव्हा ते डोळे बंद करते, तेव्हा ते पाहणार नाही. परंतु जसे डोळे विकसित झालेत, गर्भामध्ये त्या बाळाचे डोळे विकसित झालेत, त्याच क्षणी एकाच वेळी त्याला पाहण्याची आणि न पाहण्याची दुहेरी स्थिती त्याच्यात अंतर्भूत झाली, हे तथ्य अजूनही बरोबर ठरते. किती छान की अचेतना आणि पूर्ण अमर्याद चेतना कशी असू शकते, हे बाबांनी या उदाहरणादाखल दिले. की जसे डोळे त्या गर्भामध्ये बाळाचे विकसित झाले, ते डोळे मिटले तर काय दिसत नाही, डोळे उघडले तर सगळं दिसते. ही जी स्थिती आहे, सगळं काही आहे पण आणि नाही पण, म्हणजेच अमर्याद चेतना आणि अचेतना कशी असू शकते, या उदाहरणादाखल आपल्याला बाबांनी समजून सांगायचा प्रयत्न केला. तद्वत त्याचप्रमाणे ईश्वरातील मूळ अपरिमित लहरीच्या उसळण्यासह, म्हणजे त्या उसळण्यासह, ती लहर उसळण्यासह सगळं काही ईश्वरात अननभूत असलेल्या दोन्हीही
अपरिमित चेतना आणि अपरिमित अचेतना, कॉन्शियसनेस, अनलिमिटेड कॉन्शियसनेस अँड अनलिमिटेड अनकॉन्शियसनेस. चेतना आणि अचेतना, चैतन्य आणि अचैतन्य, ते पण अनलिमिटेड. हे दोन्ही एकाच वेळी ईश्वरात दोन्हीही सुप्त अवस्थेत असतो. तो अद्वैत आहे. मग त्यात द्वंद्व सुद्धा समाविष्ट आहे, पण ते प्रगट झालेलं नाही. एकाच वेळी प्रगट झाल्यात, अभिव्यक्त झाल्यात व हे मर्यादित मनाला विरोधाभासात्मक दिसते. तो अमर्याद आहे, सर्व काही आहे, त्याच्यात सर्व काही आहे, त्याच्यात नाही असं काहीही नाही. सर्व त्याच्यात आहे, सर्व त्याच्यापासून आहे आणि सर्वात तो आहे. हे जर म्हटलं तर जसं चांगलं वाईट दोन्ही त्याच्यात आहे, त्याचप्रमाणे चेतना आणि अचेतना दोन्हीही त्याच्यात आहे असं जर आपण म्हटलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल, समजायला सोपं होईल. हे जरी विरोधाभासात्मक असलं तरी हे सत्य आहे. अशा प्रकारे ईश्वराने त्याच्या अत्यंत मूळ परात्पर परब्रह्माच्या अवस्था पहिलीमध्ये उत्स्फूर्तपणे त्याच्या मूळ अवस्था दुसरीच्या परात्पर परब्रह्म अवस्था दुसरीच्या परब्रह्म अवस्थेच्या द्वारा त्याची स्वतःची अपरिमित अचेत अवस्था व त्याची स्वतःची अपरिमित सचेत अवस्था एकाच वेळी प्राप्त केली. अशा पद्धतीने बाबांनी इथे स्पष्ट केलं की जी ईश्वराची मूळ अत्यंत पहिली अवस्था बियॉन्ड गॉड स्टेट, परात्पर परब्रह्म अवस्था, आणि ईश्वराची दुसरी अवस्था परब्रह्म अवस्था किंवा बियॉन्ड गॉड स्टेट, ह्या दोन्ही मध्ये त्या ईश्वराने स्वतःची अचेतना आणि चेतना ह्या दोन्ही अवस्था एकाच वेळेला प्राप्त केलेल्या आहेत. जी मानचित्रात अनुक्रमे अवस्था ए व अवस्था बी म्हणून योजलेली आहे. तिथे जे अवस्था दुसऱ्या अवस्थेच्या ए बी सी असे 3 प्रकार दिलेले आहेत, ते जर समजायचे असेल तर हा आत्ताचा मुद्दा समजणं अत्यंत गरजेचं आहे. अमर्याद चेतना आणि अमर्याद अचेतना, अमर्याद सचेत आणि अमर्याद अचेत. अमर्याद हे वैशिष्ट्य बाजूला ठेवलं, आपण ते गृहीत धरलं आहे. तर चेतना, अचैतन्य आणि चैतन्य, सचेत आणि अचेत हे दोन्हीही ईश्वरात आहेत. हे जर समजून घेतलं, ऍक्सेप्ट केलं, तर ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेच्या पुन्हा जे 3 प्रकार पडलेले आहेत ए, बी आणि सी, हे समजायला आपल्याला सोपे जातील. कारण ही जी सॉरी ही जी अचेत आणि ही जी अचेत आणि सचेत अवस्था आहे, त्याच दोन्ही अवस्था बाबांनी त्या चार्ट मध्ये अवस्था ए सॉरी अवस्था ए आणि अवस्था बी म्हणून त्या बाबांनी त्या मानचित्रामध्ये त्या चार्ट मध्ये दाखवलेल्या आहेत. कोणतं? अमर्याद चेतना सचेत आणि अमर्याद अचेत हे त्या मानचित्रात बाबांनी दाखवलेलं आहे. यास्तव या कारणासाठी एका बाजूने अपरिमित चेतनेच्या सहज स्पॉन्टेनियस अभिव्यक्तीसह ईश्वर त्याच्या अपरिमित अचेत परब्रह्म अवस्थेत मानचित्रात ए म्हणून दाखवलेली आहे. आता पुढचा मुद्दा बाबा सांगतात. ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेची ए अवस्था ही काय आहे हे बाबा सांगतात. या कारणासाठी दुसऱ्या अवस्थेचे जे 3 प्रकार बाबांनी ए बी सी दिले ते का? याच कारणासाठी. कोणतं कारण? की एका बाजूने अमर्याद चेतना एक ईश्वराची सहज अभिव्यक्ती आहे. ईश्वर म्हणजे चैतन्य, महाचैतन्य, म्हणून अमर्याद चेतना ही ईश्वराची सहज अभिव्यक्ती आहे, प्रगट होण आहे. त्याच्या अपरिमित अचेत परब्रह्म अवस्थेत हीच अमर्याद चेतना त्याच्या परब्रह्म अवस्थेमध्ये मानचित्रात
ए म्हणून दाखवलेली आहे. म्हणजे परब्रह्म अवस्थेमध्ये ईश्वर जरी अचेतन असला, अनकॉन्शियस असला, अमर्यादपणे, तरी त्याच्यामध्ये ती जी चेतना आहे, ते जे महाचैतन्य आहे, ते सुप्त आहे, अननुभूत आहे. त्यामुळे अवस्था ये, दुसऱ्या अवस्थेची ये अवस्था दाखवलेली आहे. न केवळ त्याच्या स्वतःच्या शाश्वत अपरिमित अस्तित्वाविषयी शाश्वतरित्या अपरिमितपणे अत्यंत मूळ निरंकुश परम अपरिमितत्वाच्या इन्फिनिट्यूड ॲब्सोल्यूट परात्पर परब्रह्म अवस्थेत असल्याप्रमाणे अचेत असतो. म्हणजे ही दुसऱ्या अवस्थेची ए अवस्था आणि पहिली अत्यंत मूळ अवस्था ह्याच्यामध्ये फारसा फरक नाही. त्या अत्यंत मूळ अवस्थेमध्ये जसा तो असतो, अचेतन असतो, तसाच तो इथे अपरिमितपणे अचेतन असतो, ज्या अत्यंत मूळ अवस्थेत तो असतो. परंतु तो त्याच्या स्वतःच्या प्राप्त स्वतः मिळवलेल्या अपरिमित मूळ परब्रह्म अवस्थेतही मानचित्रात दुसरी म्हणून दाखवलेली शाश्वतरित्या अपरिमितपणे अचेत राहतो. म्हणजे कायमरित्या अनकॉन्शियस राहतो. हे जे दुसऱ्या अवस्थेत तिथे दाखवलेलं आहे. आता मला असं वाटतं आपण इथे आज थांबूया. त्याचे 2-3 कारण आहेत. पुढे जो टॉपिक आहे हा एक वेगळा विषय. आज आपण काय समजून घेतलं की अत्यंत मूळ अवस्था आणि मूळ अवस्था ह्यात फरक काय आहे. तो फक्त ते उसळण्याचे अननुभवत्व त्याच्यात आहे आणि याच्यात एकात नाही. ज्याला आपण अंकुराचं उदाहरण घेतलेलं आहे. आता ईश्वराची जी दुसरी अवस्था आज बाबांनी पुन्हा इथे समजून सांगितली, त्या दुसऱ्या अवस्थेचे पुन्हा 3 प्रकार पडतात. ए, बी आणि सी. या तिन्ही मध्ये काय फरक आहे, काय साम्य आहे, किंवा त्या दुसऱ्या मूळ अवस्थेच्या पुन्हा हे 3 उपप्रकार बाबांना का करावेसे वाटले. जय बाबा. हे सगळं आता आपण पुढच्या सोमवारी बघूया. आज 25-26 तारीख आहे, म्हणजे मार्च महिन्यामध्ये. आणि तुम्हाला पण सगळ्यांना विनंती आहे, पुढे इथे फिजिकली जॉईन झालेले आहेत काही लोक, आणि तुम्ही सगळ्यांनी परत पुढच्या पण ह्याला जॉईन व्हा, कारण हे तुमचं इनकम्प्लीट राहणार नाही. न कळतपणे पहिली अवस्था पण तुमची झालेली आहे, जरी कोणाची मागच्या वेळेस मिस झालेली असेल. आता दुसरी अवस्था पण आज बघितलेली आहे. आता दुसऱ्या अवस्थेचे ते पुढे जे 3 उपप्रकार ए, बी, सी आहे, पहिल्यांदा आज आता हे जेवढं झालं त्याच्यावर परत परत मनन चिंतन पूर्ण वाचायचं, समजून घ्यायचं आणि तयार राहायचं. मग पुढच्या वेळेला आपण दुसऱ्या अवस्थेचे 3 प्रकार बघू. आणि दुसरं कारण म्हणजे आज आपण प्रीपोन केलं इथे उमरखेडला. आता बाबांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तिथे पण वेळेवर पोहोचलं पाहिजे, म्हणून आज आता आपण इथे थांबू, जेणेकरून तुम्हाला भरपूर वेळ मिळेल जे झालं त्याचं मनन चिंतन करायला, आणि तिकडे पण मी वेळेवर पोहोचेल. तर आज हे थोडं आपण कर्टेल केलं म्हणून मी सगळ्यांची माफी मागते. आणि आज प्रार्थना कोणाला दिली आणि आरती आता इथले लोक पण करतील. नम्रता तांबेंना आरती दिली होती, त्यानंतर निशिकांत नायकांना आरती दिली होती, आणि निशिकांत नायकांची आरती झाल्यावर इथे मी तुम्हाला सगळ्यांचं दर्शन घडवते बॅक कॅमेरा लावून. तुम्हाला हे बघतायत, तुम्ही जय बाबा करा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. भगिनी आहेत अरुण पळसकर, भाऊ तुमचं नाव. जय बाबा. जय बाबा. तुम्हाला तिकडे मीनाताई बोधनकर जय बाबा का. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा काकू. जय बाबा. जय बाबा. आता
आता कृपया मीटिंग कोणी सोडू नका, प्रार्थना आरती करू. बंधू आहेत, तर हे एक आरती हे करतील. पहिली आरती निशिकांत नाईक करतील. जय बाबा. मी प्रार्थना करू ना? बाकीच्यांनी माईक आपला बंद करावा. मी प्रार्थना म्हणू ना? त्यांची झाल्यावर निशिकांत नाईक करतील आणि नंतर प्रार्थना करतील. सुरू करा ताई. अवतार मेहेर बाबा की बाबा. हे देवाधिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाहीत. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व तू सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्व ठिकाणांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. तू सर्व भूमिकात आहेस आणि सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, और्मज व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला पूजार्य किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. हे दयासगर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय, अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला तू क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला तू क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्याकरता आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. प्रार्थना म्हणायची का? निशिकांत नाईक भाऊ प्रार्थना. जय बाबा, सॉरी, आरती. मग इकडेच लोक म्हणतील आरती. तुम्ही म्हणा आधी. नेती वेद पुकारे, महिमा तो
गौरी अपार दिव्य सनातन परम दया घन दिव्य सनातन परम दया घन हे जगदुद्धारो मेहर मन आरती स्वीकारो मेहर मन आरती स्वीकारो ओ धूप दीप चंदन चरचाना भोग लगाना फूल चढ़ाना तुम्हारा ही तुमको लौटाना काहे बड़ाई करो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो सकल निधि के तुम कारण हो सकल विश्वता रणहारे हो तुम सम और नहीं तुम ही हो हे सत अवतारो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो ओ सकल चराचर तुम्हारी माया माया भी तो तुम्हारी छाया तुम्हारा अंत न कोई पाया तुम हो अनंत खरो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो हो अपने को जब जो नहीं जाने महिमा तुम्हारी क्या पहचाने जो कुछ भी कहते अनजाने गुण गाते तुम्हारो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो सीमा नाही तुम्हारी कृपा को क्या कोई दे सकता प्रभु तुमको भीख तुम्ही दो प्रेमी जनों को नित्य तुम्हें सुमरो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो दिव्य सनातन परम दया घन दिव्य सनातन परम दया घन हे जगदोद्धारो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो अवतार मेहर बाबा की जय प्रियतम मेहर प्रभू की जय जय बाबा. इकडनं आता आम्ही सगळेजण आरती म्हणतोय. हा